आणि आपल्या संपूर्ण भागातल्या ज्या ज्या कंपनीज आहेत त्या प्रत्येक कंपनी आदरणीय पवार साहेबांनी बारामतीत किंवा पुणे जिल्ह्यात आणलेली आहे. त्याच्यामुळे मला खूप अभिमान वाटलं. मी वन बाय वन बघत होते. म्हणजे फलटणची कंपनी त्याचं उद्घाटन मला वाटतं तेव्हा ते प्रताप पवार साहेबांनी केलं होतं. सो इट इज अ प्राऊड मोमेंट की आपल्या भागातल्या सगळ्या ज्या कंपनीज आदरणीय पवार साहेबांच्या काळात इथे आलेल्या आहेत 25-30 वर्षापूर्वी आज त्यांचे मोठे स्टॉल ज्या मेळाव्यात होत आहेत त्याचं आम्हाला कौतुक आहे आणि आम्हाला अभिमान आहे. चांगल्या इमारती झालेल्या सगळ्यांनीच कौतुक केले. हो चांगल्याच आहेत ना. अच्छे को अच्छा बोलना ही चाहिए. हो अर्थात ज्यांनी जे काम केलं त्याला दिलंच पाहिजे क्रेडिट. मी जर अश्विनी वैष्णवचं ऑन रेकॉर्ड कौतुक करू शकते तर दादाचं का नाही करणार. काही पद ट्रेनिंगसाठी मी पार्लमेंटमध्ये अश्विनी वैष्णवचं कौतुक करते. मी गडकरी साहेबांचं कौतुक करते. अच्छे को हमेशा अच्छा बोलण्याचे इसी को लोकतंत्र कहते. महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी आहेच बारामती नंबर 1. एका तासापूर्वी आपण विद्याप्रतिष्ठानच्या सेंट्रल ऑफिसमध्ये होता. 1 तास बंद दारात चर्चा झाली. काय झालं? आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि पुढच्या या नोकऱ्या ह्याच्या सगळ्याबद्दल खूप डिटेल चर्चा झाली. जेव्हा पवार साहेब बोलायला उभे राहिले तेव्हा अनेक विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. टाळ्या वाजवल्या, टाळ्यांचा गडगडाट झाला. आजही पवार साहेब बारामतीत तेवढ्याच जोरात उतरताना आपल्याला पाहायला मिळतं. दादांच्या विरोधात नाही हा कुणाचा विरोध नाही. ऋणानं बंद असतात. सगळं राजकारण नसतं. प्रेमात राजकारण नसतं. सब चीजें दिमाग से नहीं होती भैया. लाइफ दिल से भी बनता है. ये दिल से रिश्ता है. दुसरं एक मंचावरती सगळे जे गेस्ट आलेत जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री वगैरे सगळेच आलेत. सगळ्यांशी तुम्ही भेटलात. मुख्यमंत्र्यांशी भेटलात, देवेंद्र फडणवीसांशी भेटलात. मात्र अजितदादांची घेतलं भेट झालीच नाही. जशी झाली तसे आणि नंतर ते आधी निघून गेले आणि त्याच्यानंतर देवेंद्रजी माझ्याशी बोलले त्याच्यामुळे मिस झालं. दादा भेटी टाळतात मी कसं सांगू शकेन. बोलणं झालं नेमकं काय बोलणं झालं काय सांगितलं? मी सगळ्यांशी बोलते. माझा स्वभाव तुम्हाला माहिती आहे. प्रश्न काय नेमकं बोलणं झालं काय सांगितलं? काय बारामतीविषयी काही चर्चा झाली? नवरोजगार मिळाल्याचे काही म्हणाला होता की हा स्किल मिळावा ट्रेनिंग मिळावं त्याच्या संदर्भात काय बोलणं झालं? एक तर ह्याच्यासाठीच हे मी मागून घेतलंय की म्हणजे मला त्याचा डिटेल अभ्यास करून पॉलिसी बद्दल करता येईल. पण आज काही अशी मुलं आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी मला मागच्या आठवड्यात केडगावला भेटली होती. काही मुली भेटल्या होत्या आणि त्या मुलींनी मला अशी पत्र दिलं होतं की 8,000 अशी मुलं म्हणजे युवक आणि युवती महाराष्ट्रात आहेत ज्यांना पोलीस भरतीमध्ये रिझर्व्हमध्ये ठेवण्यात आले. म्हणजे जेव्हा पहिली लिस्ट येते एक लिस्ट रिझर्व्हमध्ये असते. अशी 8,000 युवक आणि युवती त्यांचे कागदपत्र आणि त्यांना वेट लिस्टवर ठेवलेलं आहे महाराष्ट्र सरकारने. तर त्या मुलींनी असं मला सांगण्यात आलं की त्यांचे सगळे कागदपत्र तिथे अडकल्यामुळे त्यांना दुसरीकडे पण अप्लाय करता येत नाही आणि त्या वेटलिस्टवर आहेत. तर नवीन भरती करणार असेल तर आम्हाला का नाही प्राधान्य देत? इट इज अ व्हेरी फेअर पॉईंट. त्याच्यामुळे त्या विषयाबद्दल मी देवेंद्रजींना आठवण केली की देवेंद्रजी मागच्या आठवड्यात मी आपल्याला कॉन्टॅक्ट केलं होतं. तर त्या मुली अजून वाट बघतायत की या 8,000 युवक आणि युवतींचा निर्णय तुम्ही काय घालणार. ते म्हणले मी होम सेक्रेटरीकडून माहिती काढतो आणि कळवतो. ही इज बीन व्हेरी हेल्पफुल अबाउट. आणि हा काही राजकीय विषय नाही. हा खूप गंभीर युवक आणि युवतींचा विषय. त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती राहील की हा राजकीय पॉईंट नाहीये. दिस इज अ सोशल इश्यूज. आणखी एक प्रश्न आहे. तुम्ही आता स्टेजवर होतात. समोर सर्वसामान्य नागरिकांपेक्षा विद्यार्थ्यांची संख्या जास्त दिसते. तर बारामतीकरांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली असं म्हणता येईल का? मला नाही काही सांगता येणार बाबा त्याचं. दादांसोबत स्टेज शेअर करताना थोडा अनकम्फर्ट जाणवतो कारण आज तुम्ही असं तुम्हाला वाटलं माझ्याकडे बघून? तुम्ही भेटला नाही जे काही व्हिडिओ तुम्ही बघितला असेल ना. परदेशी गुंतवणुकीची आकडेवारी समोर आलेली आहे. महाराष्ट्र हा 1 नंबरला आणि त्याच्यानंतरच गुजरातची आकडेवारी समोर आलेली. महाराष्ट्रात 1,92 कोटी असे आकडे सरकारने दिलेले. एक मिनिट. MOU आहे का इन्व्हेस्टमेंट आहे? काय इन्व्हेस्टमेंट म्हणतात ते. MOU आहे का इन्व्हेस्टमेंट? लेट्स डू होमवर्क अँड टॉक. अजितदादा मुख्यमंत्री आहेत की राज्याचे आहेत? हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा बाबा. एक प्रश्न असा आहे की बारामती 1 नंबर करण्यासाठी अजून काही बाकी आहे असं तुम्हाला वाटतं का ताई? बारामती ही माझ्यासाठी देशात 1 नंबर आहे आणि हे खरंच आहे. कारण दादा म्हणाले की बारामती 1 नंबर आहे. ही गोष्ट अगदी बरोबर आहे. कारण का पार्लमेंटमध्येही 1 नंबरचा मतदारसंघ हा बारामती लोकसभा मतदारसंघाचा आहे आणि त्याची नोंद महामहिम राष्ट्रपतींनी घेतलेली आहे.
अजितदादांचं भाषण संपलं त्यानंतर अजितदादांनी पुढून न येता पाठीमागून गेलेलं आहात. कुठेतरी पवार साहेबांसमोर जाणं अजितदादा असं नाही, प्रोटोकॉल पण चांगली गोष्ट आहे ना. हे दुसऱ्यांदा झालं सुद्धा अशाच नाही, पद्धतीने आज प्रत्येक गोष्टीत तुम्ही राजकारण का बघता? असं का नाही बघत की वी आर ऑल फोकस्ड अँड वर्किंग? आणि कसं आहे, काही प्रोटोकॉल्स वेगळे असतात. काही लोक आता प्रेसिडेंट असले की आपण तिथून वरून जात नाही, मागून जातो. हे ट्रेनिंग आम्हाला अनेक वर्ष म्हणजे आमच्या घरात पूर्ण आमच्या आईनी पण दिलंय आणि त्याच्यानंतर आम्हाला जेव्हा जबाबदारी आल्या तेव्हाही मिळालं. आणि बाकीच्या लोकांचं बघून कळतो ना आम्ही. आता पार्लमेंटमध्ये भाषण करत असलं कोणी तर त्याच्या साईडनी जायचं नसतं. आता हे आम्ही शिकलो ना पार्लमेंटमध्ये. तर ओव्हरऑल शेवटचा प्रश्न आहे की ह्या रोजगार मेळाव्यातून खरंच विद्यार्थ्यांना फायदे होणार आहे का असं हा तुम्हाला खाली 5 वाजता तुम्हाला सांगते. तेच तर म्हणून तर ही पुस्तिका काढली आहे. या पुस्तिका त्याच्यातच मी बघते की आता तेच आता उद्या दुपारीपर्यंत 5 वाजेपर्यंत कळेल. थँक्यू. मुझे जाना है. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.